नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन साजरे करताना अगदी योग्य पद्धतीने शास्त्रयुक्त पद्धतीने कसे साजरे करावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. औक्षण करतानाही आपण काय काय साहित्य लागतं, औक्षण कसे करायचे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. औक्षण करताना कोणकोणते साहित्य लागतात ते आपण प्रथम पाहूयात. तर आपल्याला प्रथम ताम्हण लागतं. त्यामध्ये आपण हळदी, कुंकू, बरोबर मध्यावर अक्षता ठेवायच्या असतात. तसेच उजव्या हाताला सुपारी, अंगठी ठेवायची असतात. तसेच मध्येच निरांजन पेटवून ठेवायचं असतं आणि डाव्या हाताला कापूस व दुर्वा ठेवाव्या. हे औक्षणाचं ताम्हण खाली ठेवताना अगोदर तांदूळ खाली ठेवावेत आणि त्याच्यावरती नंतर ताम्हण ठेवावे. आता ओवाळताना ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या आपण का वापरल्या जातात याबद्दलही आपण थोडक्यात त्याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर प्रथम निरांजन याविषयी माहिती जाणून घेऊयात. औक्षण करताना निरांजन का बरे वापरतो? तर निरांजन म्हणजे दिवा. जर त्याने ओवाळल्याने त्याच्या आयुष्यातील अंधार जाऊन त्याचे आयुष्य उजळून निघावे. निरांजन ही नेहमी 2 वाती किंवा 5 वाती म्हणजेच पंचारती असावी व त्यामध्ये तेल घालावे. हिंदू संस्कृतीत आपण सर्व कार्य अग्नीला साक्ष ठेवून करतो. अग्नी हा परमेश्वर व आपल्यातील दुवा आहे. आपण ज्याला ओवाळतो त्याचे शुभ कल्याण व्हावे अशी प्रार्थना सदिच्छा परमेश्वरापर्यंत अग्नीमार्फत जावी म्हणून निरांजन पूजा आरती करताना दिवा लावतो आणि अग्नीला जातवेद असेही म्हणतात. तसेच आता आपण सुपारी पाहूयात. त्याचं आयुष्य सुपारीसारखे टणक आणि मजबूत व्हावे म्हणून आपण औक्षण करताना सुपारी वापरतो. सोने का ओवाळावे, चांदीने का नाही बरे? तर त्याचे आयुष्य सोन्यासारखे निकलंक हो, त्याच्या आयुष्याला सोन्यासारखी झळही येऊ. अगदी साधा सोपा अर्थ आहे त्याचा. पुढे आहे अक्षदा. अक्षदा करतानाही अखंड तांदळाची अक्षदा असावी. ती कुंकू किंवा हळद कुंकू लावलेली किंवा बनवलेली असावी. अक्षदांनी आपण आशीर्वाद देतो. तसेच त्या शुभ कार्यातही वापरल्या जातात. पुढे कापूस आणि दुर्वा. ओवाळून झाल्यावर शेवटी डोक्यावरती कापूस ठेवायचा म्हणजे कापसासारखा म्हातारा हो, म्हणजे कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला भरपूर आयुष्य मिळो, असा कापूस डोक्यावर ठेवण्याचा अर्थ आहे. माझी आजी कापसाबरोबर दुर्वा पण घ्यायची आणि दुर्वासारखा ताटकाना असू दे आणि कापसासारखा म्हातारा हो असा आशीर्वाद द्यायची. थोडक्यात काय तर चांगले आरोग्य मिळो असा आशीर्वाद द्यायची. आता औक्षण कसे करावे ते पाहूयात आपण. प्रथम ताम्हण हे तांबे किंवा पितळेचे किंवा चांदीचे असावे. ताट किंवा ताटली नसावी. निरांजन लावावी. ओवाळताना पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड असावे, फक्त दक्षिण दिशेला नसावे. प्रथम पाट मांडावा. पाटाभोवती रांगोळी काढावी. त्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाकावे. नंतर औक्षण करताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा. मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने खालून वर आज्ञाचक्रावरती कुंकू लावावे आणि त्या कुंकावर अक्षदा लावून उरलेला आशीर्वाद म्हणून अक्षदा त्याच्या डोक्यावरती टाकाव्या. नंतर अंगठी व सुपारी दोन्ही एकत्र घेऊन आपल्या डाव्या बाजूकडून त्याच्या तोंडावरून ओवाळून उजव्या बाजूकडे न्यावी आणि ताम्हणाला स्पर्श करून परत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे तोंडावरून ओवाळून न्यावी. असं 2 वेळा करायचं आणि नंतर ताम्हणामध्ये सुपारीने अंगठी ठेवून द्यायची. त्याच्यानंतर 2 हातात ताम्हण घ्यायचं, एका हातात घ्यायचं नाहीये आणि डावीकडून उजवीकडे म्हणजेच घड्याळाच्या दिशेने असे 3 वेळा ओवाळायचे. ओवाळत असताना अक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो असं ओवाळताना 3 वेळा म्हणायचे. ओवाळून झाल्यावरती भावाला राखी बांधावी. राखी बांधताना प्रथम भावाच्या उजव्या हातात नारळ द्यावा, त्यानंतर उजव्या हातात राखी बांधावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, राखी बांधताना हात मोकळा न ठेवता हातात नारळ देऊनच राखी बांधावी. राखी बांधताना पुढील मंत्र म्हणावा. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वा अनुबंधामी रक्षे माचल. या मंत्राचा उच्चार करूनच भावाच्या उजव्या हातात राखी बांधावी. नंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावे, जसे की पेढे, मिठाई वगैरे.
आता शेवटी रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे भावाने? तर सोने देऊ नये, कारण सोनं गरम असतं आणि त्यामुळे बहिणीचा स्वभाव रागीट व तापट होतो असं म्हटलं जातं. म्हणून बहिणीला ओवाळणी म्हणून चांदीच्या वस्तू देऊ शकता, मिठाई, कपडे, पैसे देऊ शकता. त्यानंतर भाऊ लहान असेल तर बहिणीच्या भावाने पाया पडावे, जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावे. अशा प्रकारे रक्षाबंधन साजरा करावा. आता रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी आहे ते पाहूयात. रक्षाबंधनाचा सण सोमवारी 19 ऑगस्ट 2024 रोजी साजरा केला जाणार आहे आणि त्यानुसार शुभमुहूर्त दुपारी 1:30 ते 9:08 रात्री आहे. तर या वेळेत तुम्ही कधीही भावाला राखी बांधू शकता. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.